निलेश राणे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने, आपण पाहूयात। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि शिवसेना आमदार निलेश राणे आपल्यासोबत आहेत। विरोधकांनी मोठी टीका करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांचा विरोध हा या हिवाळी अधिवेशनात दिसून आला नाही का? कारण काय एकच दिवस पायऱ्यांवरती आंदोलन बघायला मिळालं। बघा, विरोधक हे डिवायडेडच आहेत, ते कुठल्याच मुद्द्यावर एक होऊ शकत नाही। त्यांच्यामध्ये एवढी भांडणं आहेत, ते काय सरकारला तुम्ही चारी बाजूनी घेरणार आहात? कसं घेरणार जेव्हा तुमच्यामध्ये युनिटी नाही? एकाचं तोंड एकीकडे तर दुसऱ्याचं तोंड एकीकडे, प्रस्तावामध्ये वेगवेगळी नावं, कुठल्याही विषयावर त्यांचं एकमत होत नाही, विरोधी पक्ष नेत्यावर एकमत होत नाही, सगळ्या विषयावर डिवायडेडच आहेत ना ते। अशी म्हणजे असा जो काही प्रकार होता विरोधी पक्षांमध्ये, हा प्रकार अगोदर आम्ही कधीच बघितला नाही। पहिल्यांदा एवढा जो काय दुबळा विरोधी पक्ष, काही संख्या असली तरी एक युनिटीमध्ये काम व्हायचं, पण ह्या वेळेला युनिटी दिसली नाही। उद्धव ठाकरेंकडनं सातत्यानं हे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे ही मागणी केली जात होती, मात्र ते 2 दिवस आले, सभागृहात कुठच्याही प्रकारचे त्यांनी प्रश्न किंवा काही भाषणं झाली नाहीत। त्यांचं बोलणं आणि करण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। ते स्वतः एकच दिवस आले, मला जे काय वाटलं 2 दिवस नागपुरात असतील, दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती आणि ते निघून गेले। काही सभागृहात बोलले नाही, कुठल्या आयुधावर त्यांचं काही म्हणणं नाही, चर्चा नाही। अंतिम आठवडा प्रस्ताव हा महत्त्वाचा असतो, जो विरोधकांनीच काढलेला आहे, त्याच्यावरती उद्धवजी काय बोलले नाहीत। ते सिरियसच नाही आहेत राजकारणात, ते वेळ ढकलत आहेत। आता कसं आहे, त्यांना ते कुठल्या माइंडसेटमध्ये काम करतात आम्हाला बाहेरून माहिती आहे। त्यांना काही महाराष्ट्राचं घेणं देणं नाही, कुठल्या विषयावर नाही। एवढ्या मोठ्या सभागृहात आल्यानंतर काहीतरी 5 मिनटं तरी बोललं पाहिजे होतं, कुठल्या तरी एका विषयावर। जो तुम्हाला विषय, मुंबई महानगरपालिका असेल, जो काही विषय बोलला तर पाहिजे होतं, पण ते काही बोलले नाही। ह्याच्यावरूनच ते महाराष्ट्राबद्दल सिरियसच नाहीत, त्यांच्या कामाबद्दल सिरियस नाही, हे साफ दिसून येतं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केलं की 19 डिसेंबरला मोठी उलथापालथ होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं म्हटले त्यांनी। बघा, पृथ्वीराज चव्हाण दर 3 महिन्यांनी ना, त्यांचा वेळ जात नसल्यामुळे ते काय स्वतःचे स्वप्न बघतात ना, ती बाहेर लगेच बोलून दाखवतात। ते त्यांचा दाखवायचा प्रयत्न काय? पृथ्वीराज चव्हाण पण राजकारणात आहेत, त्याच्या पलीकडे त्यांचं योगदान काय राजकारणामध्ये? काही नाही, संपलं। पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणतात, आता सध्या राजकारणामध्ये कोणी दखल घेत नाही, पण मी पण राजकारणामध्ये आहे, हे दाखवण्याचा जो त्यांचा प्रयोग असतो दर 3 महिन्यांनी, त्याच्यातला हा एक प्रयोग आहे। चर्चेत राहण्यासाठी विधान आहे 100% हो, नाही तर काय त्यांना काय कोणी सांगितलं आहे का? कोणी सांगितलं आहे ते सोर्स सांगावा ना, त्यांनी कुठून बातमी मिळाली त्यांना। शिवसेना आमदार निलेश राणे होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण जे स्टेटमेंट करतायत ते आपण राजकारणात कुठेतरी आहोत आणि चर्चेत राहण्यासाठी म्हणून त्यांच्याकडनं विधानं केली जात आहेत, अशा पद्धतीचं प्रत्युत्तर निलेश राणे यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील, NDTV मराठी, नागपूर।